नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला लक्ष अशा शुभेच्छा. आई तुळजाभवानी आपल्याला उदंड आयुष्य, आरोग्य, शक्ती, स्फूर्ती देवो हीच प्रार्थना. जे कोणी नवीन आहात अशा शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की विजय सुराशे हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा. त्या शेजारील बेल आयकॉन बटन दाबा की जेणेकरून TET, CTET, टेट या परीक्षेच्या संदर्भातील ऑथेंटिक आणि प्रेरणादायी माहिती तुम्हाला मिळो. तर नवीन शिक्षकांसाठी एक खुश खबर आहे बघा. 20 सप्टेंबरला बांधवांनो आगामी विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे. मग त्या 20 सप्टेंबरच्या अगोदर युवकांना खुश करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. तुम्हाला माहिती असेल लाडकी बहिणी योजना असेल किंवा लाडका भाऊ योजना असेल किंवा वेगवेगळ्या योजनांचा भडीमार आता सुरू आहे. त्यामुळे लाडका शिक्षकाला सुद्धा ते विसरून चालणार नाही. मग शिक्षकाचं वेतन असेल किंवा शिक्षकाचं बांधवांनो नवीन शिक्षक भरती असेल, ह्या गोष्टींच्या हालचालीला सुरुवात झालेली आहे. मी मागच सांगितलं होतं, परंतु बऱ्याच जणांनी अशा कमेंट केल्या की हे शक्य नाही, मागचीच भरती झाली नाही, मग आता पुढं कशी होईल. तर बांधवांनो मी काही मनाने सांगत नाही. साम TV सुद्धा एक बातमी दिली होती. ही बातमी काही साध्या व्यक्तीने नव्हती दिली. ते परीक्षा परिषदेचे जे आयुक्त आहे, अध्यक्ष आहे, यांनी पत्रकार परिषद घेऊन ह्या गोष्टी काय केलेल्या होत्या, सांगितलेल्या होत्या. तर आता पुढचं एक आणखीन सांगायचंय की हे का घडतंय सगळं. कारण बांधवांनो आपला एक डीएड धारक, जागृत डीएड धारक बांधवांनो कोर्टात गेला होता आणि त्यांनी सांगितलं जसं तुम्ही MPSC UPSCच्या जाहिरात नेहमी काढता, मग तुम्ही ज्यावेळेस TET असेल, टेट असेल, याचा जो GR निघाला होता यात वेळापत्रक दिलं होतं. मग त्या वेळापत्रकानुसार तुम्ही का भरती किंवा TETची परीक्षा घेत नाही. म्हणून बांधवांनो कोर्टामध्ये ती केस जिंकल्यानंतर बांधवांनो कोर्टाने काय केलं होतं, परीक्षेदेखून लिहून घेतलं होतं आणि वेळापत्रक मागून घेतलं होतं. तर त्या वेळापत्रकानुसार हे सगळं आहे. तर TET जी परीक्षा आहे बांधवांनो ही ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024ला होणार आहे आणि टेट ही परीक्षा बांधवांनो नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणार आहे. कोणत्या मुख्यमंत्र्याला, शिक्षण मंत्र्याला असं वाटतं की माझ्या कार्यकाळात प्रश्न तसेच राहो, सुटूच नये. अहो सध्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री हे संवेदनशील आहे, भडीमार सुरू केलेला आहे योजनेचा. त्यामुळे तुम्हाला ते नाखुश करून कसे चालतील. कारण समाजातील सर्वात बुद्धिवान आणि चाणाक्ष असा जर कुठला बांधवांनो परिवार असेल तो शिक्षकांचा आपला परिवार आहे. त्यामुळं आपल्याला नाराज करून ते काय करणार नाही बांधवांनो, विधानसभेची निवडणूक लढणारच नाही. त्यामुळे या येणाऱ्या सुवर्ण संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि त्या संधी घेण्यासाठी तुम्ही तेवढे सज्ज आहात का. दुसरं एक आणखी प्रूफ मला द्यायचं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी शासनाने 75,000 रिक्त पदांचे पदे भरणार असं जाहीर केलेलं आहे. हे सगळं मटेरियल जर पाहिलं तर तुम्ही आता जागृत झाले पाहिजे की विधानसभेच्या आधी, निवडणुकीच्या आधी आपल्या ह्या सगळ्या गोष्टींना काय करणार आहे बांधवांनो, सुरू होणार आहे. कारण आचारसंहितेच्या आधी सगळ्या नियोजन होत असतं परीक्षेचं, त्याच्या परवानग्या घेतल्या जात असतात. मग आचारसंहितेत जरी लागली तरी ह्या गोष्टींना परवानगी एकदा मिळाली का त्याला अडथळा निर्माण होत नसतो. तर यामुळं बांधवांनो आज परत गुरुपौर्णिमा आहे. ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं ठेवून आम्ही TET आणि टेट परीक्षा काय केलेली आहे, या ठिकाणी काय केलेली आहे, परीक्षेचं क्लासेस सुरू केलेले आहे, बॅच सुरू केलेलं आहे. आता ही बॅच 21 तारीख म्हणजे आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आम्ही सुरू करतोय. मग ही जी काही आम्ही ऑफर आणलेली आहे, 5,000 रुपये फी असती आमच्या बॅचची, ती तुम्हाला 2,500तच भेटणार आहे. जर तुम्हाला माझं म्हणणं पटलं तर ह्या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला कॉल करायचा आहे आणि याच व्हॉट्सअपवरती तुम्हाला ह्या पैशाचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, फोनपे किंवा गुगल पेचा. आणि हा स्क्रीनशॉट मला दिसला की मी तुम्हाला बॅचला जॉईन करेन. आता तुमच्या मनात असेल की आम्ही ॲपमध्ये जाऊ, व्हिडिओ पाहून मग नंतर बॅच काय करू, लावू. तर काय ॲपमधून जर तुम्ही गेले तर बांधवून तुम्हाला जो डिस्काउंट आहे तो भेटणार नाही. आणि दुसरी गोष्ट काय असती की आम्हाला ॲपमधून गेल्यानंतर त्याचं 10% काय करावं लागतं, आम्हाला ॲपवाल्याला द्यावं लागतात आणि बांधवांनो जवळपास 18% GST द्यावा लागतो. मग तुम्हाला ह्या ज्या ऑफर आहे ह्या तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही कुठेही जरी गेले
आता आम्ही तर खूप अनुभवी आहे, आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा क्लासेस सुरू केलेले, तर टीईटीची फी 2,500 रुपये असते. मग पेपर 1ची टीईटीची फी वेगळी, पेपर 2ची वेगळी, आणि तुम्हाला 2,500 टीईटी 1 असेल, टीईटी 2 असेल, किंबहुना शिक्षक भरती म्हणजे टेटची सुद्धा बांधवांनो आम्ही यामध्येच तुम्हाला शिकवणार आहे. मी काय म्हणतो कळतंय का? अरे जे पोरं माझ्याकडून शिकले, माझं पुस्तक पाहून यूट्यूबवर शिकवतात किंवा क्लासमध्ये शिकवतात, अशा पोरांची बांधवांनो आता क्लासची फी 2,500 आहे, आणि त्याचा जो गुरु आहे त्याची फी फक्त बांधवांनो किती आहे? दोन्ही परीक्षेची 2,500 आहे. त्यामुळं तुम्ही जागृत व्हा आणि ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आलं का लक्षामध्ये? चला मग आता काय वैशिष्ट्य आहे या बॅचचे? ह्या बॅचचं पहिलं वैशिष्ट्य आहे की यामध्ये अनुभव संपन्न IBPS पॅटर्नचे शिक्षक आहे. यामध्ये शरद सर असतील, आपले कृष्ण पाटील सर असेल. मधल्या काळात बांधवांनो परीक्षा परिषदेऐवजी आता हे सगळं परीक्षेचं नियोजन IBPS कडून TCS कडे गेलेलं आहे. तुम्ही बघत असाल 2021 पासून. तर मग आता याकरता त्यांची जी पद्धत असते त्या पद्धतीनं जर आपण पूर्वीपासून अभ्यास केला तर आपल्याला यश मिळणार. आता हे दोघंही बांधवांनो गणित आणि बुद्धिमत्ता सर्वाधिक टेटला बांधवांनो विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर IBPS पॅटर्नच तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आता TET साधारणतः त्या तुलनेत सोपी आहे. ते तर मी तुमच्याकडून सहज काय करून घेईन, अभ्यास करून घेईन, मी तुम्हाला त्यात सहज पास करून देऊ शकतो. मागचा इतिहास सांगतो 2013 पासून TET साठी जर महाराष्ट्रात जर कुणाचं नाव असेल तर विजय सुराशीचं प्रामुख्याने नाव घेतल्याशिवाय बांधवांनो तुम्ही बाजूला सरूच शकत नाही. त्यामुळे मला आवर्जून सांगायचं की अशा अनुभव संपन्न व्यक्तीकडूनच आपण काय करणार आहोत, ही बॅच पूर्ण कव्हर करणार आहोत. दुसरं वैशिष्ट्य काय, दररोज आम्ही लाईव्ह येत असतो. कधी लाईव्ह येतो बांधवांनो? सायंकाळी. सायंकाळी काय असतं बांधवांनो? 4 ते रात्रीच्या 9 या वेळेमध्ये आपण काय करतोय, लाईव्ह येतोय, आणि ते रेकॉर्डेड सुद्धा होत असतं. म्हणजे जरी तुम्ही काही कारणास्तव लाईव्ह क्लास केला नाही तर तुम्हाला ऑटोमॅटिक बांधवांनो तिथं ऑटोमॅटिक ते रेकॉर्ड होत असतं. तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही ते काय करू शकता, बघू शकता. दुसरी गोष्ट की PDF स्वरूपात नोट्स आणि बांधवांनो टेस्ट सुद्धा आम्ही देतोय. जे काय आम्ही तुम्हाला शिकवणार आहे ते PDF स्वरूपात आहे. तुम्हाला तर माहिती आहे की मी स्वतः काय आहे, लेखक आहे, तर माझं हे पुस्तक PDF स्वरूपात तुम्हाला भेटतं. हे पुस्तक जर मार्केटमध्ये तुम्ही गेले तर 350 रुपये खर्च करावे लागतात तुम्हाला. तसं पाहायला जर गेलं ह्या पुस्तकापेक्षा सामान्य पुस्तक 600 रुपये किंमत ही पुस्तकाची, पण मी आवर्जून कमी का ठेवली? गोरगरिबाच्या मुलाला सहज ते मिळावं. आलं लक्षात? एकमेव परिपूर्ण TET, टेट आणि CTET या सर्व परीक्षेचा डाटा याच्यामध्ये 2008 पासून बरं का, 2008ला पहिली भरती झाली, त्यानंतर 10ला झाली, त्यानंतर 13 पासून ते 21 पर्यंत TET झाल्या, त्यानंतर 17 आणि त्यानंतर 21 अशा सगळ्या परीक्षेचा इत्तंभूत परीक्षा भिमुख डाटा ह्या पुस्तकात आपण काय केलेला टाकलेला आहे. त्यामुळं तुम्हाला या सगळ्या सुवर्ण संधीचा फायदा होतो. कधी कधी तुम्हाला नैराश्य येतं, भीती वाटते, तर अशा वेळेस झूमवर सुद्धा आम्ही तुम्हाला काय करत असतो बांधवांनो, मार्गदर्शन करत असतो. याची देही याची डोळा. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नावाजलेले जे काही ह्या परीक्षेच्या संदर्भातील जे काही मार्गदर्शक असतील, लेखक असतील, यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं. म्हणजे उदाहरणार्थ परीक्षा परिस्थितीचे जे आयुक्त आहे, अध्यक्ष आहे, आम्ही त्यांची मुलाखत घेत असतो. त्यांनाही आम्ही या ठिकाणी काय करतो, इन्व्हाइट करतो की आमच्या मुलांना तुम्ही मार्गदर्शन करा. हो, परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त, अध्यक्ष ज्यांनी ही परीक्षा ऑर्गनाईज केली अशा व्यक्तींचंही तुम्हाला मार्गदर्शन मी नक्कीच देतो. त्यामुळे तुम्हाला जर माझं म्हणणं पटलं तर ह्या नंबरवरती काय करा, कॉल करा. यावरच बांधवांनो ही फी काय करायची, गुगल पे किंवा फोनपे करायची, आणि त्याचा स्क्रीनशॉट ह्या व्हॉट्सअपवर पाठवायचा. आलं का? आणि विनंती राहील माझी की तुम्ही हा व्हिडिओ आधी व्यवस्थित बघा, समजून घ्या काय वैशिष्ट्य आहे, कशा पद्धतीनं आहे. तुम्ही परत नेहमी गेले की तुम्ही मला कॉल करता की सर मग कशावर शिकवणार? अरे सर जगच ॲपवर शिकवतंय. ॲपवर शिकवल्यावर परत ते रेकॉर्ड होतच असतंय, त्यात काही नवल नाही ना. आता जुनं झालं ना. 21 पासून आपण काय करतोय, ह्या क्षेत्रात येतोय. त्यामुळे या सर्व वैशिष्ट्यांचा सुद्धा तुम्ही काय करा, फायदा घ्या. दुसरं आणखीन एक वैशिष्ट्य आहे बांधवांनो, तुम्ही जर बॅच जॉईन केली तर काय असतं मला माहिती आहे. मी स्वतः 10 वर्षापासून शिकवतोय. ऑफलाईन आणि ऑनलाईन मधला काय फरक आहे. तर आता काहींचे डोळे कमजोर असतात, काहींना चष्मा असतो. ते तरुण मुलांसारखं सतत 5-6 तास लाईव्ह येऊ शकत नाही. त्यांना थोडं 2-3 तास लाईव्ह आले का काय होतो, त्रास होतो. आणि परत एरवी आपण ज्यावेळेस तुम्हाला इंटरेस्ट आला
की सेल्फ स्टडी करण्याचा, त्यावेळेस तुमच्याकडे काहीतरी मटेरियल लागतं. त्यामुळे बांधवांनो, मराठी आणि इंग्रजीचा आदरणीय शिंदे सरांचं जे आमचे मार्गदर्शक आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं चालतं. यांचं बांधवांनो मराठी आणि इंग्रजीचं पुस्तक, त्याचबरोबर बांधवांनो वशे सरांचं गणित आणि बुद्धिमत्तेचं पुस्तक आणि हे माझं बालमानसशास्त्राचं पुस्तक, हे तुमच्या TET आणि टेटसाठी वरदान आहे, वरदान. 2010 पासून हे मार्केटमध्ये पुस्तक आहे बांधवांनो. आलं का लक्षामध्ये? आज नाही, माझं 2013 पासून आहे, पण हे 2010 पासून यांचं पुस्तक मार्केटमध्ये. तर त्यामुळे ह्या सगळ्या पुस्तकाची किंमत किती आहे पहा, जवळपास बांधवांनो 2500 रुपये पुस्तकाची किंमत आहे. किती आहे? 2500. आज तुम्ही मार्केटमध्ये जर गेले तर यांचं सगळ्या पुस्तक 550, 600, 550, 600, 450 अशी किंमत आहे या प्रत्येक पुस्तकाची. मग आता तुम्हाला दुकानात जर जायचं झालं, कमीत कमी तुम्हाला तुमची गाडी घेऊन जावं लागतं, 100-150चं पेट्रोल खर्च करावं लागतं. तुम्ही जर तालुकास्तरीय असेल, जिल्ह्याला जायला 200-300 रुपये बसने किंवा गाडीने घालावे लागते. त्यामुळे तुम्हाला आम्ही पोस्टाने बांधवणं घरपोच हे सर्व 2500चं बांधवणं फक्त 1250 रुपयात, म्हणजे डायरेक्ट काय म्हणतो आपण त्याला 50% डिस्काउंटमध्ये. किती? 50%. 2500 रुपयात काय करतोय? हे पाठवतोय. किती डिस्काउंट आहे? 50% डिस्काउंट. हे कुणीच देणार नाही. आणि विशेष म्हणजे लेखक सुद्धा बांधवांनो देत नसतो, कारण तुम्हाला पैसे पाठवायचे जरी झाले का, हे पैसे नाही पाठवायचे, पुस्तकं जरी पाठवायचे झाले तर तुम्हाला बांधवांनो मला 250 रुपये खर्च येतो. हे मी स्वतः पदरून का तुम्हाला देतोय की जेणेकरून तुमचा रिझल्ट यावा. काय यावा? रिझल्ट. क्लास लावणं महत्वाचं नाही रे, माझ्याकडे सध्या 800-900 मुलांचं काय ॲडमिशन आहे, परंतु ते रिझल्ट येण्यासाठी काहीतरी संदर्भ ग्रंथ चांगले लागत असतात. हे जे पोरं एवढे लागलेत काय असे उगाच लागले का? त्यांना आम्ही व्यवस्थितरित्या शिकवलं, सेल्फ स्टडीसारखी नोट्स त्यांना पुरवल्या, त्यांच्याकडून चांगला सराव करून घेतला. जे मुलं कच्चे त्यांना परत रिपीट शिकवलं, त्यांना प्रेरणा दिली, त्यांच्या नेमकं वैयक्तिक काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व केले, म्हणून हे सगळा बांधवांनो इतके मुलं यशस्वी झालेले आहे. तर आवर्जून सांगायचंय, थोडे तिडके नाही, आगामी काळात जेवढ्या परीक्षा झाल्या त्या सगळ्या परीक्षेचे मिळून जर आपण बघितलं बांधवांनो तर 1500 मुलं काय झालेली यशस्वी झालेले. आणि कुणाचे फोटो आणि कुणाचा आकडा आहे जे मला डायरेक्ट कनेक्ट होते, असे हजारो मुलं आहे बांधवांनो. मी कमीत कमी 10 ते 12 वेगवेगळ्या यूट्यूब चॅनेलला काय करतो माहिती का, मार्गदर्शन करतो. कमीत कमी 7 ते 8 कोचिंग क्लासला शिकवतो आणि माझं सुरू केलेलं आहे. म्हणजे सगळं जर बघितलं ना, असा मुलगाच नसेल की त्या मुलाने आपला व्हिडिओ नाही पाहिला आणि परीक्षा भिमुख आपलं मार्गदर्शन नाही घेतलं. मग रहमान पठाण सरांच्या सुद्धा यूट्यूब चॅनलला मी शिकवतो, त्यानंतर आदरणीय शिंदे सरांच्या शिकवतो, वशे सरांच्या शिकवतो, श्रीहरी पांडव सरांच्या सुद्धा शिकवतो. म्हणजे जेवढे काही मातब्बर लोक आहे महाराष्ट्रातले त्यांच्या सगळ्या क्लासला बांधून मी शिकवायला असतो. जर हे लोक मला बोलवतात म्हणजे साहजिकच काहीतरी असं ना बांधवणं माझ्यामध्ये. त्यामुळे या सुवर्ण संधीचा तुम्ही काय करा, फायदा घ्या. म्हणून म्हणावं असं वाटतं या प्रसंगी, हम भीड़ में दौड़ना नहीं जितना भी सिखाते हैं. त्यामुळं आगामी काळात जर तुम्ही परीक्षा देऊ इच्छित असाल तर नक्कीच आमच्याशी जॉईन व्हा. तुम्हाला जर हे सगळे पूर्ण डेमो लेक्चर बघायचे असेल तर माझं हे यूट्यूब चॅनल आहे विजय सुराशे नावाचं, हे सबस्क्राईब सुद्धा करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि हे सगळे व्हिडिओ त्याच्यातले बघा, तुम्हाला समजून जाईल. विषय वाईज या ठिकाणी आम्ही काय केलेलं आहे, सगळं यामध्ये लाईव्ह घेतलेलं आहे. दररोज संध्याकाळी आम्ही काय करत असतो, 9, 9:15 लाईव्ह येत असतो, सर्व शांत असतात. तुम्ही बघू शकता परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहे पहिले, त्यावेळेस 2013ला मी त्यांना भेटायला गेलतो आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन संभाजीनगरात घेतलं होतं. कारण त्यावेळेस मी DED BEDच्या मुलांना शिकवायचो. मुलांचा आग्रह होता की सर TET कशी होणार, काय होणार. मग त्यासाठी हे सगळं ऑथेंटिक अधिकृत व्यक्तीलाच आम्ही बोलवलं होतं की नको, की मुलांचा अपयश येऊ नको, मुलांना पहिल्याच प्रयत्नात मुलांना यश मिळालं पाहिजे. त्यानंतर 2017ला सुद्धा आपले ढेरे सर अध्यक्ष होते, यांच्याच कार्यकाळात बांधवांनो पहिली टेट परीक्षा झाली, त्यांना आम्ही बोलवलं, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि त्याच पद्धतीने मुलांना शिकवलं, म्हणून एवढा मोठा रिझल्ट आहे. आलं का लक्षामध्ये. त्यानंतर आत्ता 2023ला जी परीक्षा झाली त्यामध्ये स्वतः मी शिक्षण मंत्र्यांना जाऊन भेटलो, माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. हे सचिव, हे उपसचिव आहे, ह्या लोकांच्या जर आम्ही सहवासात म्हणजे काहीतरी बांधवांनो आमचं कार्य असं ना, उगाच कोणी कोणाला बोलतं का, भेटतं का, त्याच्या म्हणण्यावर क्लासला कुठं शिकवायला अधिकारी लोक येत असतात का.
आमचं काहीतरी योगदान असेल ना या क्षेत्रामध्ये. त्यामुळं क्लास लावताना सुद्धा चांगल्या लोकांशीच लावा. कारण संत कबीरने म्हटलंय पहा, संगत करो बडो की तो बढत बढत जाए और संगत घटो की तो घटत घटत जाए. कमीत कमी संगत तरी चांगल्या माणसाची असली ना आपल्याला आपोआप यश येत असतं. आज दुसरं एक वैशिष्ट्य पहा, एक संकल्प एज्युकेशन नावाची एक नावाजलेली संस्था आहे महाराष्ट्रामध्ये, की बँकिंग क्षेत्रामध्ये खूप अग्रगण्य आहे. खूप विद्यार्थी त्यांनी काय केलेले लावलेले आहे. मग या संस्थेशी मी बांधवांनो कनेक्ट आहे. त्या ठिकाणी आमचे शरद सर गणित काय करत असतात, शिकवत असतात. त्याचबरोबर पाटील सर सुद्धा काय करत असतात, तिथं शिकवत असतात. ह्या दोन्ही मार्गदर्शकांना मी जाऊन भेटलो, विनंती केली की मी असं बॅच सुरू करतोय आणि तुम्ही ज्या पद्धतीने IBPS पॅटर्ननुसार तुम्ही बँकिंगच्या मुलांना शिकवता, इतकं यश तुम्ही संपादित करून दिलं, तर आमच्या सुद्धा मुलांना तुम्ही आवर्जून काय करा, शिक्षकांना शिकवा. जसं बँकेमध्ये बँकर्स महत्त्वाचा आहे तसा सुद्धा शाळेमध्ये शिक्षक महत्त्वाचा आहे. म्हणून आपले हे जाधव सर तुम्हाला काय करणार आहे, या ठिकाणी गणित शिकवणार आहे. पाटील सर बुद्धिमत्ता शिकवणार आहे. आणि तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला बांधवांनो IBPS पॅटर्नशिवाय पर्याय नाही, पर्यायच नाही. तुम्हाला वाटलं असेल की आता GR निघाला 2025 पर्यंत IBPS पॅटर्नकडेच राहणार आहे हे सगळं. त्यामुळं जे काही आमचे 1,500 विद्यार्थी आहे ते असेच सहज बांधवांनो यश त्यांना मिळालेलं नाही आहे. त्यांनी अपार त्या पाठीमागं खूप मोठं काय असतं, कष्ट असतं, आई वडिलांचा सुद्धा आशीर्वाद असतो, स्वतःचे प्रयत्न असतात, शिक्षकांचं सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन असतं. ज्यावेळेस मी ह्या फोटोकडे पाहतो बांधवांनो तर प्रत्येकामध्ये मला ते कुतूहल लक्षात येतं की हा ज्यावेळेस आला होता त्यावेळेस कसा विद्यार्थी होता आणि आज यशस्वी झाल्यावर आज लाख लाख दीड लाख पगाराचे हे काय झाले बांधवांनो, मानकरी झालेले आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा यांच्या जागी येऊ आणि तुम्ही सुद्धा पुढच्या वेळेस मी अभिमानाने सांगू यांच्यासारखं पहा, हा पठ्ठ्या पहा, हा नांदेडचा आहे. यांनी तुम्हाला काय केलं होतं, चॅलेंजेस लावली होती की सर तुम्ही खरंच माझ्याकडून अभ्यास तयार करून घेता का, तुम्ही खरंच मला पास करून देताल का. याची वहिनी आणि ताई माझ्याकडे काय होती, TETच्या बॅचला होती. त्यांना मी यश मिळवून दिलं होतं. मी एक बॅच ऑफलाईन घेतली होती आणि म्हणालो होतो जर तुम्हाला यश नाही मिळालं तर फीस परत. तर त्या बॅचचा हा काय होता, विद्यार्थी होता. हे संतोष मगर सरला तुम्ही ओळखता, सतीश पाटील तर माझ्या कॉलेजचा आहे. ह्या विद्यार्थ्याचा खूप मोठा संघर्षमय बांधवांनो काय 2-3 वेगवेगळ्या नोकऱ्या, लिपिक असेल, परिवहन महामंडळामध्ये सुद्धा हा लागला होता, परंतु शिक्षक व्हायचं होतं. म्हणून बांधवांनो परत यांनी 2023ला यश मिळवलं. आज हा जिल्हा परिषद जळगावला काय आहे, जॉईन आहे. त्यामुळे प्रत्येकाचं आता हिस्ट्री आहे, बघितलं की लगेच लक्षात येतं. बऱ्याचशा माता मावल्या आमच्या अशा होत्या की लेकरं सांभाळायचे होते, सासू बोंबलत होती, पतीला विश्वास नव्हता, आता तो वय झालं तुला यश मिळेल का. तर आम्ही वेळोवेळी त्यांचं प्रबोधन केलं, सहकार्य केलं, त्यांना आश्वासित केलं की नाही आम्ही त्यांच्याकडून तयारी करून घेऊ. तर तुमच्याकडून सुद्धा जसं यांना विश्वास दिला असं सुद्धा आम्ही तुमच्या पालकांशी सुद्धा वेळोवेळी संपर्क साधत असतो झूमच्या माध्यमातून. तर त्यामुळं बांधवनो या सगळ्या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि यशस्वी व्हा. कारण आगामी काळात परत एकदा जर भरती झाली बांधवांनो तर परत पुढची निवडणूक येऊस तर हे काही भरती करणार नाही. मी तुम्हाला हे आत्ताच क्लिअर सांगतो की ह्या निवडणुकीच्या आधीच तुम्हाला संधी आहे. निवडणुकीनंतर 2-4 वर्ष शांतच बसायचा कार्यक्रम आहे. मग आलं का, कारण 3-3, 4-4 वर्षांनी आपलं हे काळ असा येत असतो. मी पार 2008 पासून या सगळ्या गोष्टीच्या काय आहे संपर्कात आहे. त्यामुळं तुम्ही आवर्जून अभ्यासाला लागा. आवर्जून ही बॅच 2,500 रुपये म्हणजे काहीच पैसे नाही बांधवनो. तुम्ही जर दोघं नवरा बायको जर कुठं हॉटेलला गेले तर सहज 2-2,500 रुपये लागतात. तुम्ही कुठं जर काय म्हणता एखाद्या लग्नाला जर भेट द्यायला गेले तर तुमचा हा 2,500-2,000 रुपये काय होतात, खर्च होतात. त्यामुळे आता लवकरच आपली रक्षाबंधन सुद्धा आहे. एखादा भाऊ जर हा व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या बहिणीसाठी ही बॅच परचेस करा. एखादा ताईचा वाढदिवस असेल तर आपल्या मिस्टरांनी किंवा वडिलांनी त्यांच्या ताईसाठी काय करा, ही बॅचेस काय करा, परचेस करा आणि त्या ताईला किंवा त्या दादाला काय करा, सप्रेम भेट द्या. चला परत एकदा सांगतो बांधवांनो, बॅच जर जॉईन करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हा माझा मोबाईल नंबर आहे, फोनपे नंबर आहे, गुगल नंबर आहे. याच्यावरती हे 2,500 रुपये तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि हाच माझा व्हॉट्सअप नंबर यावरती पाठवायचे. ते पाठवले की मी तुम्हाला आपोआप आमचे जे काही सर्व कर्मचारी आहे ते तुम्हाला लगेच लिंक टाकतील. ॲपची लिंक टाकली की तुम्ही ती डाउनलोड करून घ्यायची, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID टाकायचा, बॅच लेके काय होती सुरू होऊन जाते. त्यामुळं तुम्हाला जर माझं म्हणणं पटलं तर हे चॅनलही सबस्क्राईब करा, हा व्हिडिओही तुमच्या इतर बांधवांना पाठवा. कारण बांधवांनो
2,500 टीईटी दोन्ही आणि परत 2,500 टेट कोणीही तुम्हाला महाराष्ट्रात एवढे क्वालिटीचे लोक देऊ शकत नाही की जे स्वतः लेखक आहे. हो, आमचेच पुस्तकं लोक पाहतात आणि तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे जर तोच पुस्तक लिहिणारा जर तुम्हाला सोबत शिकवणारा असेल तर यापेक्षा भाग्य काय चांगलं आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.